भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे। उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत 98% मतदान झालं आणि एनडीएचे उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांची एकतर्फी विजय मिळवत इंडिया आघाडीचे जस्टिस बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलाय। आता सीपी राधाकृष्णन कोण आहेत, त्यांची कारकिर्दी काय, तर साधी राहणी आणि जनतेशी जोडलेली शैली यामुळे त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी असं म्हटलं जातं। वयाच्या 16व्या वर्षी आरएसएस मध्ये कार्य सुरू करून 1974 मध्ये भारतीय जनसंघ तमिळनाडूच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य झाले। 1998 मध्ये कोइंबतूर मधून पहिल्यांदा खासदार म्हणून ते विजयी झाले आणि नंतर 2004 ते 2007 दरम्यान बीजेपीचे तमिळनाडूचे अध्यक्ष असताना 93 दिवसांची रथयात्रा घेऊन राज्यभर फिरले। राज्यपाल म्हणून त्यांनी झारखंड, तमिळनाडू, पुदुचेरी आणि सध्या महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली। मात्र आता थेट 452 मतांनी विजय मिळवत सीपी राधाकृष्णन भारताचे 17वे राष्ट्रपती झाले। विशेष म्हणजे व्ही गिरींनंतर तमिळनाडूतून आलेले दुसरे उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख होतो। तुम्हाला काय वाटतं, त्यांची ही निवड देशासाठी कशी ठरेल? हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।